12वी झाली आहे. आता लास्ट पेपर आहे शेवटचा. मी तसं काय करत नाही एवढं. पप्पांकडे पैसे मागितले पप्पा देतात. तेच सगळं करतात. मी काय करत नाही एवढं. मला एवढं काही समजत नाही. कधी कधी समजवतात. थँक्यू. आणि सोडवण्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या जातो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. सगळ्यांनी आपल्यासाठी ब्लिक क्लॅप होऊ द्या. कारण ही संधी माझ्यासाठी आहे ती तुमच्यासाठी सुद्धा आहे. जी स्टेज मी जी अचीव केलेली आहे ही तुमच्या मार्फत ती आहे. आणि जे माझे आपल्याने नामदेव सावंत सर यांच्या सानिध्याखाली ही स्टेज मी अचीव केलेली आहे. आणि माझे सगळे सहयोगी जे माझे आपल्याने आहेत, माझे डाऊनलाईन आहेत, जे ॲक्च्युली डाऊनलाईन बोलायचं नसतं इथे, पण माझे पार्टनर आहेत. माझ्या पार्टनरच्या माध्यमातून माझ्या आपल्यांच्या माध्यमातून ही मी स्टेज अचीव केलेली आहे. तर मी धन्यवाद देतो नामदेव सावंत सरांना आणि मेटाफोर सिस्टमला मिस्टर लाडू सरांना. लाडू सरांसाठी सगळ्यांनी त्याला क्लॅप द्या. कारण त्या व्यक्तीने ही सिस्टम आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि ती आम्ही स्वीकार करत असताना आम्ही या सिस्टममध्ये जे विदिन मायक्रोसेकंड कसं इन्कम येतं हे आम्ही बघितलं आहे, पाहिलेलं आहे समोरून. म्हणजे ते करत असताना सावंत सरांचं मार्गदर्शनाखाली मी या सिस्टममध्ये जेव्हा इन झालो, माझ्याकडे ॲक्च्युली या सिस्टममध्ये येण्यासाठी पैसे नव्हते. मी सरांना आता मी जी सर्व्हिस माझी होती 40,000ची सर्व्हिस मी जर सोडली, एक कारण पण होतं त्याचं. आणि ज्या टायमाला मला इथं रजिस्ट्रेशन करायच्या टायमाला माझ्याकडे पैसे नव्हते. पण मी काही या वेळेला कोणाकडून तरी 15,000 घेऊन सरांकडे जेव्हा रजिस्ट्रेशन झालं तर पहिले जे 5 स्लॉट असतात त्या 5 स्लॉटमध्ये माझं पहिलं रजिस्ट्रेशन केलं. आणि रजिस्ट्रेशन करताना वेळाने काढलेले पैसे 15,000 हे मी गुंतवून या सिस्टममध्ये मी इन झालो. आणि काही दिवसांनी सरांनी मला कॉल केला आणि सरांनी सांगितलं, सोनवणे साहेब तुमचं जरा वॉलेट ओपन करा. मी सरांना बोललो, सर मी इथं सर्व्हिस करतोय, मी काय या सिस्टममध्ये काम करायला सुरुवात तर केली नाही, तर मी वॉलेट ओपन करून काय करू. तर साहेबांनी मला काय प्रत्युत्तर केलं, सोनवणे साहेब तुमचा ID ओपन तर करून बघा. मी ID ओपन केला आणि माझ्या वॉलेटमध्ये $120चं इन्कम झालं होतं. $120चं इन्कम कुणाच्या माध्यमातून झालं, कारण माझ्या आपल्या वर्किंगमध्ये होते. ते वर्किंगमध्ये असल्या कारणाने मला जे क्रॉसलाईन इन्कम झालं $120 म्हणजे मी टाकले 15,000. ॲक्च्युली मी टाकले नाही, मी हे सिस्टम बाय केली. 15,000 सिस्टम बाय केली आणि काही काम न करताना जर मला 11,000चं इन्कम होऊ शकतं तर सावंत साहेबांनी मला असं सजेस्ट केलं, सावंत साहेब तुम्हाला जर मी प्रत्येक वेळेला सांगायचा प्रयत्न करत होतो तुम्ही बाहेर पडा. पण मी हे त्यांचं ऐकत नव्हतो. आणि ज्या वेळेला मला जर क्रॉसलाईनचं इन्कम येऊ शकतं तर मी जर फुल टाईम जर उतरलो तर रिटर्न मी माझ्या पद्धतीने मला जर अचीव करायचं त्या पद्धतीने मी जर इन्कम करू शकतो. ते करत असताना सावंत साहेबांचं मी मार्गदर्शन घेऊन जसा मला टाईम मिळत होता तसं मी त्यांचं कॉन्फरन्स कॉल करून मी जेवढे माझे रजिस्ट्रेशन माझ्या या सिस्टममध्ये काही लोकांना मी इन केलं ना ते तेवढं कॉन्फरन्स कॉल करून ऑनलाईन जेवढे रजिस्ट्रेशन केलं ते ऑनलाईन कॉल करून मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यांचं जेवढं मला मार्गदर्शन मिळालं तर मी सगळ्यांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी आणि जोरदार टाळ्या होऊन द्या. कारण मला जे त्यांनी मार्गदर्शन केलं मी सर्व्हिस करता माझा जर पार्ट टाईम टाईम जो होता तो 9:30 नंतरचा टाईम होता. आणि त्या टायमामध्ये मी कोणाला भेटू शकत नव्हतं. कारण माझी जी सर्व्हिस होती सकाळी 9 ते संध्याकाळी 9:30 म्हणजे 12 तासाची ड्युटी. हे मी तिथं रुजू होत होतो, बाहेर पडत होतो. म्हणजे मला दिवस हा माहिती नव्हता. दिवस ज्यावेळेला या सिस्टम माझ्या कंपनीतून बाहेर पडल्यानंतर हा दिवस काय तो आता मी आता या मेटाफोर सिस्टमच्या माध्यमातून हा दिवस होतो. कारण हा दिवस मी जिथं सर्व्हिसला होतो ना तर हा दिवस आम्हाला दिसत नव्हता. ज्यावेळेला गेलो जर गोल बंगल्यामध्ये जाऊन आम्ही बंद कोटेमध्ये आपण जाऊन बसतो अशा पद्धतीने ज्या ठिकाणी मी सर्व्हिस करत होतो. आणि अशा सर्व्हिस करत असताना प्रत्येक वेळेला
माझे नाव आता की मी डाऊनला म्हणत नाही, माझे ते ॲक्च्युली सिनियर आहेत काही कुठल्या पहिल्या कंपनीमध्ये. आणि सावंत सर प्रत्येक वेळा मला सजेस्ट करत होते, सोनवणे साहेब तुम्ही जरा सर्व्हिस जर सोडलात आणि फुल टाईम जर इथं उतरला तर तुम्ही जे आता जेवढा ॲक्सेप्ट करताय 40,000ची तुमची सर्व्हिस आहे आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला इन्कम घ्यायचा असेल तर तुम्ही फुल टाईम उतरा, मग आमचं तुम्हाला सपोर्ट असणार आहे. फुल टाईम उतरायचं मी धाडस करत होतो, पण मला ते शक्य होत नव्हतं. कारण माझ्या बरोबर माझी फॅमिली बरोबर असल्या कारणानं मला 40,000ची नोकरी सोडायला थोडंसं हे होत होतं, कारण माझं इन्कम नव्हतं तेवढं. माझं इन्कम नसल्या कारणाने माझा जे खर्च जो होता ते त्याच्यापेक्षा दुपटीने असायचा. मग माझा जर मी जर डायरेक्ट जर सर्व्हिस सोडली तर मी इथे सज्ज होत नव्हतो. मग असं मग एवढं हे करत असताना पार्ट टाईम सर्व्हिस करता करता सरांचा सपोर्ट माझे आता ॲक्च्युली एक माझ्या डाऊन पण मी त्यांचे माझे पार्टनर आहे शेखर पेडणेकर सर. प्रत्येक वेळेला मला सजेस्ट करायचे, सोनवणे साहेब तुम्ही सर्व्हिस सोडा, मी तुमच्या बरोबर आहे. सावंत सर पण मला होता सर्व्हिस सोडा बरोबर आहे. परत सर्व्हिस मांगडे सर बोलत होते, सोनवणे तुम्ही काय सावंत साहेब ऐकत नाही, तुम्ही सर्व्हिस सोडा आणि या आमच्या बरोबर आपण सुरुवात करू फास्ट. आणि असं एक वेळ आला 19 नोव्हेंबरमध्ये असा टाईम आला आणि असं मला ॲक्च्युली गावाकडे अशी एक चांगली घटना घडली. म्हणजे घटना म्हणजे ते आता तो ते सांगू शकत नाही. आणि ती वेळ आली, त्या वेळेला पेडणेकर सर आणि आम्ही दोघांनी डिसिजन घेतला, एक लेटर लिहिलं आणि ते कंपनीला मी सुपूर्द केलं. मी तिथं राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर 19 नोव्हेंबर नंतर मी जी माझी जर्नी फुल टाईम सुरुवात झाली इथे, तर मेटापो सिस्टममध्ये 3 महिन्याचं इन्कम मी इथं जवळजवळ 4.5 लाख रुपये जे मी एक ह्याचं जर